भगूरमध्ये सावरकर जयंतीचा सोहळा आयोजित केला होता। त्या सोहळ्यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आले होते। त्यांना शेतकऱ्यांच्या समस्या ज्या जिल्ह्यात आहेत त्याचं एक निवेदन द्यायचं होतं आणि भगूर पंचकृषीतील काही समस्यांचं निवेदन द्यायचं होतं। पण साधं निवेदन घ्यायला वेळ नव्हता। एकदम घमंडीपणाने हे डायरेक्ट गाडीत बसून निघून गेले। लोकांना धरण्यात आलं, बाजूला ढकलण्यात आलं। ही काही पद्धत नाही आहे ना। आम्ही एका राजकीय पक्षाच्या वतीने नाही, पण एक आम्ही सामान्य जनतेच्या प्रतिनिधी म्हणून इथे आलो होतो आणि त्यांना निवेदन द्यायचं होतं आम्हाला, पण तिथे देऊन दिलं नाही। आम्हाला एकीकडे थांबवलं गेलं आणि त्याच्यानंतर तिथे हे न करता हे लोक दुसरीकडून गाडी काढायला लागले। गाडीपाशी निवेदन द्यायला गेलो तर तिथेही आम्हाला अडवण्यात आलं। तर ही काही पद्धत नाही आहे ना। हे काही बीजेपीचे कोणी नेते नाही आले होते इथे हे आले होते ते राज्याचे मुख्यमंत्री होते, हे प्रतिनिधी होते देशाचे। जे राज्याचे प्रतिनिधी होते त्यांना आम्हाला निवेदन द्यायचं होतं मंत्र्यांना। आम्हाला काही बीजेपीच्या कुठल्या नेत्याला निवेदन द्यायचं नव्हतं। त्यांनी इकडे आले, त्यांनी आमचं काही ऐकलं नाही। निवेदन गाडीतून फेकले गेली खाली आणि फेकलेली निवेदन